श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, श्री राम जय ओम चत्वारि मायो भवाय विष्णुस्त्वानयतु। ओम पंचपशुभ्यो विष्णुस्त्वानयतु। ओम षड्ऋतुभ्यो विष्णुस्त्वानयतु। ओम सखे सप्तपदा भव सामामनुवृता भव विष्णुस्त्वानयतु। हे अयोध्यापती, तुमच्याशी संबंध जोडल्यामुळे आमचा मान अधिक वाढला आहे. आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. विजयराज, तुम्ही हे काय बोलत आहात? एखाद्या व्यक्तीचे संबंध कोणाशी जोडले जातील याचा निर्णय तो विधाता घेत असतो आणि योग्य वेळ आल्यावर तो प्रत्येक घटनेला एकत्र जोडत असतो. हा त्याच्याच कृपेचा परिणाम आहे की आज मिथिला आणि अयोध्या आपापसात बरोबरीचे संबंधी झाले आहेत. गुरुश्रेष्ठ, आमची तुलना तुमच्याबरोबर कशी काय? आम्ही तर कन्येचे पिता आहोत, तुमचे दास आहोत. आमची आणि तुमची बरोबरी कशी होऊ शकते? सत्य बोललात आपण महाराज जनक. तुमची आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? कारण आज तुम्ही दाता आहात आणि आम्ही याचक, ज्यांना तुमच्या उंबरठ्यावर कन्यांचं दान मिळालं आहे. आणि देणारा घेणाऱ्याच्या बरोबरीचा नाही, तर सदैव त्याच्यापेक्षा मोठाच असतो. म्हणून आपण जी आज्ञा कराल आमच्या शिरोधार्य असेल. महाराज, आमच्या कन्यांकडून काही चूक झाल्यास तुम्ही त्यांना क्षमा करावी. महाराज जनक, या चारही कन्या आता तुमच्या मुली नाहीत. आता त्या आमच्या पुत्रवधू, आमच्या कन्या आहेत. आमच्या घरात जी कमतरता होती, यांच्या येण्याने ती कमतरता पूर्ण झाली. म्हणून आम्ही सदैव तुमचे आभारी राहू. महाराज, तुम्ही एवढ्या उदार मनाचे आहात. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही आमच्या मनात देखील घर केले आहे. महाराज, पिताश्री, 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 इथून जाण्याची वेळ जशी जशी जवळ येत आहे तशा तशा वेगवेगळ्या विचारांनी
आमच्या मनात वादळ उत्पन्न केलं आहे. सीते, जेव्हा तू तुझ्या स्वामींबरोबर जाशील तेव्हा हे भावनांचे वादळ आपोआप शांत होईल. पिताश्री, यापूर्वी असे कधीही झाले नाही, परंतु आता जुन्या आठवणी पुन्हा आमच्या समक्ष येऊन आम्हास पुन्हा पुन्हा व्याकुळ करत आहे. हे भवन, इथली झाडे झुडुपे, पशु पक्षी, ज्यांच्याशी आम्ही एकेकाळी गप्पा मारायचो, जे आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत, यांनी आम्हास एवढे प्रेम दिले आहे की पिताश्री, आम्हास हे सगळे कायमस्वरूपी सोडून जावे लागेल का? याचा आम्हास कधी विसर पडू शकेल? अयोध्यापती, आणखी काही दिवस आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. परंतु महाराज, या परंतुला इथेच विराम द्या महाराज. जर तुम्ही आणखी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतलात तर तुमचे पुत्र देखील थांबतील. तुमचे पुत्र थांबले तर तुमच्या पुत्रवधू देखील थांबतील. आणि आणि आम्हास या गोष्टीची संतुष्टी असेल. ही एका पित्याची विनंती आहे महाराज. मुलींचे कन्यादान तर केले महाराज, परंतु त्यांना पाठवण्याचे धाडस आम्ही अजूनही करू शकत नाही आहोत. कृपा करा महाराज, कृपा करा. महाराज जनक, आम्हास तुमच्या भावना कळतात. आम्ही त्यांचा आदरही करतो. ठीक आहे, आम्ही मिथिलेत तोपर्यंत थांबू जोपर्यंत तुमचं मन आमच्या पुत्रवधूंची पाठवणी करण्यास तयार होत नाही. आता तरी प्रसन्न आहात? ताई, महाराजांची अयोध्यास येण्याची इच्छा का होत नाहीये? असे काय असेल मिथिलेमध्ये की महाराज तिथे अडकले आहेत? तू बरोबर विचार करत आहेस कैकेयी. नाही तर महाराज तिथे का थांबतील? नक्कीच महाराजांना कुणीतरी अडवून ठेवलंय. आणि ज्या कारणाने महाराज अडकले आहेत ते आहे प्रेम. प्रेम? मातृप्रेम. जरा त्या मातेच्या मनाचा विचार करून बघ सुमित्रा. त्या मातेच्या मनाची काय अवस्था असेल, जी आपल्या मुलीला सासरी पाठवते. ज्या मुलीला तिने जन्म दिला, पालन पोषण केले, इतके वर्ष तिला फुलासारखं जपलं, आणि एक दिवस आपल्या घरातून अनोळखी लोकांमध्ये, अनोळखी घरामध्ये पाठवावे लागले तर? आपल्या शरीराचा भाग, आपल्या पोटच्या पोरीला अचानक वेगळे करणे इतके सोपे असते का कैकेयी? एका मातेला मनाची तयारी करण्यासाठी थोडाफार वेळ लागेल ना सुमित्रा? मी तर विचार करत आहे की महाराज जनक आणि महाराणी सुनैना अयोध्या नरेशांकडे याचना करत असतील की आणखी थोडे दिवस थांबा. पण कधीपर्यंत? आणि आज ना उद्या त्यांच्या मनावर दगड ठेवून त्यांना मुलींना सासरी पाठवावेच लागेल. हे निराळे
सीता, मालविका, तुझ्या डोळ्यात अश्रू? सीता, तुझी सासरी जाण्याची वेळ जवळ आली असं वाटतंय. आता तू अयोध्येस. मालविका, पिताश्रींनी अयोध्येस जाण्याची परवानगी दिली आहे. महर्षी वशिष्ठ, ब्रह्मऋषी विश्वामित्र शतानंदांसोबत महाराजांकडे अयोध्येस जाण्याची परवानगी घेण्यास गेलेत. महाराज जनक, आम्ही तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो आहोत. तुम्ही आम्हास लज्जित करू नका, आज्ञा करा. महाराज जनक, तुम्ही महाराज दशरथ यांना त्यांच्या पुत्रांसह पुत्रवधू सोबत आणि त्यांच्या प्रजेसोबत अयोध्येस परत जाण्याची परवानगी द्यावी. महर्षी योग्य बोलतायत महाराज. सुदामनजी, बोला महाराज. महाराणींना अयोध्येस जाण्याची तयारी करण्यास सांगा. जशी आज्ञा महाराज. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. अगं वेडी, रडत कायस? तू तर आनंदी व्हायला हवास. तू भाग्यशाली आहेस की बलशाली शक्तिशाली रघुवीर राम तुझे स्वामी आहेत. परंतु पिताश्री, सीते, आता रघुवीर राम तुझे मित्र आहेत, सखा आहेत आणि स्वामी आहेत. विवाहापूर्वी पिता पालक असतो आणि विवाहानंतर पती. आता तुझे आयुष्य रघुवीर रामांसोबत जोडले गेलेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेव सीता,
गृहस्थ जीवन गाडीच्या 2 चाकांसारखे असते. पती आणि पत्नी जोपर्यंत ही 2 चाकं सोबत चालतात तोपर्यंत गृहस्थ जीवन आनंदमय आहे, सुखदायक आहे. पिताश्री, तुम्ही आतापासूनच आम्हास परके करत आहात. नाही सीते, आम्ही तुला सासरी जाण्याआधीच काही सांगू इच्छितो. कोणत्याही स्त्रीसाठी तिचा पतीच तिचा सगळ्यात जवळचा मित्र असतो. आपल्या पतीचं हित आणि कल्याण हे पत्नीचं कर्तव्य आहे. आपल्या सासरचं हित कशात आहे हे बघणं एका पुत्रवधूचं कर्तव्य आहे. सदैव आपल्या पतीसोबत राहणे, त्यांच्या कार्यात त्यांची मदत करणे, आपल्या पतीच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच पत्नीचं कर्तव्य आहे. आणि आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणं हे एका पुत्रवधूचं कर्तव्य आहे. आणि माता पित्यांच्या सेवेचे काय पिताश्री? इथून पुढे सासू सासरेच तुझे माता पिता आहेत. सुमित्रा, कैकेयी, विवाह तर संपन्न झाला. आता अयोध्या नरेश लवकरात लवकर आपल्या पुत्रवधूंना घेऊन इथे येतील. हो ताई, आम्ही ते त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी देखील केली आहे. महाराज, काय झाले? झोप नाही येते? झोप कशी येणार सुनैना? मुलींची पाठवणी तर आम्ही काही दिवस पुढे ढकलली, पण विचार करतो आहोत की असे किती दिवस चालणार आहे. त्यांना एक ना एक दिवस पाठवावेच लागेल. आपल्यापासून दूर. आपण ते जाणकार आहात महाराज, हुशार आहात. तुमच्या प्रत्येक व्याधींवर विजय प्राप्त केला आहे आपण. तरी देखील भ्रम तुम्ही सुनैना, भ्रम. आजपर्यंत आम्ही याच भ्रमात होतो की आम्ही व्याधींवर विजय प्राप्ती तर केले. जर असे असते तर आम्ही असे भावनेच्या आहारी गेलो नसतो. मुलींच्या पाठवणीच्या विचाराने आम्ही एवढे व्याकुळ नसतो झालो. हेच ते हात आहेत. याच हातांनी सीतेस सर्वप्रथम उचलले होते, उराशी धरले होते. याच हातांनी सीतेसाठी पाळणा हलवला सुनैना. आज याच हातांनी सीतेचे कन्यादान करून दिले. आणि आज सीतेच्या आयुष्याची धुरा रघुनंदन रामाला सुपूर्द केली. हीच तर समाजाची रीत आहे महाराज. एका पित्याच्या मनात देखील भावनांचे वादळ येऊ शकते. कोणालाच नाही कळत की एक पिता सुद्धा मुलीला सासरी जाताना बघून व्याकुळ होतो.
पित्याच्या डोळ्यातूनही मुलींसाठीचं प्रेम अश्रूंच्या रूपात दिसतं. ही गोष्ट कोणाला समजो वा ना समजो, परंतु मुलीच्या पित्याच्या मनात काय चालले आहे हे त्या मुलीच्या मातेला कळतं. ती समजू शकते. आणि येणाऱ्या काळात या भवनात शुकशुकाट पसरेल. सीतेचं हास्य ऐकू येणार नाही आणि तिचा आवाजही कानावर पडणार नाही. तरी देखील आपल्याला या गोष्टीचं समाधान तरी आहे की सीतेला सर्वश्रेष्ठ पती लाभला. कोणतीही पत्नी तिच्या पतीच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. जर पतीला रडायला आले तर पत्नीचे अश्रू कोण पुसणार? तिला सांत्वना कोण देणार? चला आता झोपण्याचा प्रयत्न करा.